नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 चं नोटिफिकेशन नुकतंच जाहीर झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो रिझनिंगचा सेक्शन आहे तर त्याचे नाव खूप वेगवेगळे आहेत. मुलांना खूप प्रश्न पडलाय की हे आम्ही आजपर्यंत रिझनिंग शिकलेलो नाहीये. तर तसं काही नाहीये. मी जेव्हा जेव्हा SSC बँकिंग किंवा डिफेन्सच्या एक्झामला शिकवलेला आहे वेगवेगळ्या क्लासेसमध्ये, तेव्हा त्याच नावांचे चॅप्टर्स असतात. त्यामुळे मला त्याचा पूर्ण अंदाज आहे की ती नावं काय आहेत. ठीक आहे. तर ते जे 12 टॉपिक आहेत तर त्या 12 टॉपिकची एक छोटीशी बॅच मी घेऊन येतोय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्या परीक्षेसाठी उपयोग व्हावा. तर रिझनिंगची बॅच असणार आहे, फक्त त्याच 12 टॉपिक वर असणार आहे, वेगळं काही असणार नाही त्याच्यात. 299 अशी एक फी ठेवलेली आहे मी त्याची. तुम्हाला त्याच्याविषयी काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर मला विचारू शकता. एज्युकल्चर या ऍप वरती बॅच असणार आहे. तर ते टॉपिक कुठले आहेत रिझनिंगचे ते पहिल्यांदा बघू. सिलेबस फॉर रिझनिंग टेस्ट. ठीक आहे. तर ही ती टॉपिकची नाव आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्या बॅच मध्ये काय देणार आहे, ही बॅच तशी पाहिली तर 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. कशावर? या लेक्चर्सवर. पण तुम्ही ती आजपासूनच बॅच परचेस करू शकता, कारण आजपासून त्या बॅच मध्ये तुम्हाला जे एमपीएससीचं रिझनिंग आहे या टॉपिकशी रिलेटेड, एमपीएससीचं रिझनिंग या टॉपिकशी रिलेटेड ते सगळं तुम्हाला त्याच्यात मिळून जाईल. मग त्याचे एक 10-12 लेक्चर्स असतील आणि मग 10 ऑक्टोबर पासून माझ्या आता परीक्षण 1 आणि परीक्षण 2 टेस्ट सिरीज सुरू आहेत ना, तर त्यामुळं त्यानंतर मी रिकामा होईल. मग 10 ऑक्टोबर पासून या प्रत्येक टॉपिकवर आपण एक नवीन लेक्चर घेणार आहे याच धर्तीवर. सगळे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील तेव्हा, आणि हे 12 टॉपिकचे 12 लेक्चर्स आपण त्याच्यात घेणार आहे. म्हणजे पहिल्यांदा हे 10-12 लेक्चर्स आणि अजून एक 12 लेक्चर्स, असे 25 लेक्चर्सची ती बॅच आपली असणार आहे. तुम्हाला कुठलाही हे नको. मी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटला प्रश्न द्यायचं सुद्धा काम केलेलं आहे, आणि त्यामध्ये सगळ्या रिझनिंगच्या प्रश्नांची टॉपिकची नावं अशीच असतात. त्यामुळे याला काही तुम्ही भिवून जाऊ नका. अॅनॉलॉजीचं सिंपल मिनिंग आहे, याला हे आहे तर याला काय, याला आपण अॅनॉलॉजी म्हणतो. मग ती सगळी असते, वर्बल नॉन वर्बल दोन्ही टाइप मध्ये ती मोडते, त्याला आपण अॅनॉलॉजीज म्हणतो. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आता ही नावं कशाला देतात? सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेसला डायग्राम्सला नावं देतात, आणि परत नंबर सिरीजला पण हे नाव देऊ शकतो आपण, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. गटातनं बसणार आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या, त्या दोन्ही ठिकाणी आपण सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ही नावे देऊ शकतो. स्पॅशल व्हिज्युअलायझेशन हा पूर्णपणे डायग्रामचा टॉपिक आहे. मग याच्यात ते वेन डायग्राम मध्ये डॉट वाली कन्सेप्ट येते, तो एक टाइप येतो ह्याच्यात. आणि मग सगळे तुमचे डायग्राम सिरीज, मिसिंग डायग्राम, लपलेली डायग्राम, आकृतीपासून डायग्राम कुठली तयार होते, ते सगळे प्रश्न स्पॅशल व्हिज्युअलायझेशन मध्ये येतात. स्पेशल ओरिएंटेशन मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं? हा पुन्हा डायग्रामचा टॉपिक येतो, किंवा अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पण ह्याचा उल्लेख येतो. स्पेशल ओरिएंटेशन म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं लॉजिक शोधायचं असतं, त्याप्रमाणे पुढचं क्वेश्चन मार्कच्या जागी किंवा रिकाम्या जागी काय येऊ शकतं ते तुम्हाला सांगायचं असतं. व्हिज्युअल मेमरी ह्याच्यामध्ये परत नंबर पझल वाले असतात ना, त्याला पण ते व्हिज्युअल मेमरी म्हणतात. की बाबा तुमचं असं असं करून काय तर स्ट्रक्चर देतात इथं, तर ते व्हिज्युअल मेमरी. परत ह्याच्यात डायग्राम वाला पण सेक्शन येतो, लपलेली डायग्राम शोधा. ठीक आहे. परत घडी घातल्यानंतर काय होईल ते सगळं करा, ते सगळं व्हिज्युअल मेमरी मध्ये येतं. डिस्क्रिमिनेशन म्हणजे परत फरक ओळखा वगैरे येतं, की वरच्या सारखंच खालचं कुठलं आहे कुठलं नाही. मग कधी डायग्राम, कधी आरशातील प्रतिमा, कधी पाण्यातील प्रतिमा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ऑब्झर्वेशन मध्ये शाब्दिक प्रश्न पण येऊ शकतात, विधानांवरचे प्रश्न, आणि पुन्हा याच्यामध्ये डायग्रामचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. रिलेशनशिप कन्सेप्ट हा नथिंग बट आपला ब्लड रिलेशनचा टॉपिक आहे. नातेसंबंध, याच्यात सगळे प्रश्न नातेसंबंधांचे येतात. अरिथमॅटिक रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन. अरिथमॅटिक रिझनिंग म्हणजे सोपे नंबर सिरीज वाले प्रश्न, आणि फिगरल क्लासिफिकेशन म्हणजे परत डायग्राम ओरिएंटेडचे प्रश्न तशा पद्धतीत येतं. अरिथमॅटिक नंबर सिरीज, परत ही नंबर सिरीज क्वेश्चन मार्कच्या जागी काय किंवा ऑड वन आउट या दोन्हीपैकी काही एक येऊ शकतं, किंवा अल्फा न्यूमरिक सुद्धा येऊ शकते. नॉन वर्बल सिरीज, आता अरिथमॅटिक नंबर सिरीज म्हणजे नंबर. नॉन वर्बल सिरीज मग ह्याच्यामध्ये येतं डायग्राम्स. ह्याच्यात नंबर किंवा अल्फाबेटिकल काही येऊ शकेल, पण ह्याच्यात त्यांना नॉन वर्बल म्हणजे डायग्राम असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचं आहे कोडिंग अँड डिकोडिंग, की जो आपल्याला टॉपिक आहे. तर मी हे जे आज जे तुम्हाला बॅच घेतल्या आजच्या आज जे मिळणार आहे
ते काय मिळणार आहे तुम्हाला ते सगळं मी सांगून देतो तुम्हाला. तर आजच्या आज तुम्हाला मिळणार आहे ब्लड रिलेशनचा टॉपिक, ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीजचा टॉपिक, परत त्याच्यानंतर नॉन व्हर्बल सिरीजचा टॉपिक, नंतर कोडिंग डिकोडिंग, अरिथमेटिक रिझनिंग, हे टॉपिक तुम्हाला मिळणार आहेत आणि एनॉलॉजी हे. आता ह्याची रचना माझ्या ह्याच्या 4 ते 5 टॉपिक मध्येच होऊन जाते. नंबर सिरीज म्हणले की त्याच्यातच एनॉलॉजी वाले येतं. तर हे टॉपिक तुम्हाला आता मिळणार आहेत आणि 10 ऑक्टोबर नंतर तुम्हाला या प्रत्येक टॉपिकचं वेगवेगळं लेक्चर भेटणार आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये आपण एक 50-50 एक वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊया की जेणेकरून तुम्हाला हे सगळे टॉपिक्स एकदम व्यवस्थित पद्धतीनं क्लिअर होऊन जातील. तर तुम्हाला कुणालाही जर या परीक्षेचा अभ्यास करत असाल तुम्ही आणि त्यातला रिझनिंग सेक्शन तुम्हाला चांगला करायचा असेल तर डेफिनेटली ही बॅच जॉईन करा. तुम्हाला 100% याचा फायदा होईल. धर्मादाय आयुक्तालय भरतीची रिझनिंगची बॅच 12 टॉपिक वरची बॅच आहे, पण एकदम टू द पॉइंट आणि ते सगळ्या प्रश्नांचा मला खूप चांगला अनुभव आहे. कारण डिफेन्स मध्ये, एफकॅट मध्ये, परत जी आर्मी NA ची एक एक्झाम असते, आर्मीची एक एक्झाम असते, त्या सगळ्या परीक्षांमध्ये रिझनिंग याच प्रकारचे असतं. किंवा SSB इंटरव्ह्यूला मी जेव्हा गेलेलो तेव्हा तिथली जी पहिली टेस्ट असते पिक्टोरियल टेस्ट, तिथं सुद्धा हेच सगळे टॉपिक असतात, ठीक आहे. त्यामुळे मला त्याचं परीक्षेचा प्रश्नांचा दर्जा कसा असावा, काय असावं ह्याच्याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. तर मी जे काही घेईन ते त्या तोडीचं असेल ह्याची तुम्ही खात्री बाळगू शकताय. आणि जर ज्यांना कुणाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असतील या परीक्षेचा अभ्यास करताना किंवा ह्या सेक्शनचा अभ्यास करताना, त्यांनी मला या नंबरवर तुमचे डाऊट विचारू शकताय. आणि एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.